भयकथा. अंधारातले दिवे. रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडालं होतं. लाईट गेलेली, रस्ते ओसाड आणि वायाचा विचित्र आवाज. रोहन पहिल्यांदाच त्या गावात आला होता. शहरातून आलेला, वर विश्वास ठेवून तो जंगलाच्या कडेला असलेल्या रस्त्यावर अडकला होता. तेवढ्यात दूरवर अंधारात एकामागोमाग एक दिवे पेटताना दिसले. रोहन स्वतःशीच, अरे, इतक्या रात्री इथे लाईट? ते दिवे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जुन्या दिव्यांसारखे होते. पण विचित्र गोष्ट अशी की ते दिवे हलकेच लुकलुकत होते, जणू कुणी श्वास घेतोय. तो गाडी पुढे घेऊन गेला. जसं जसं तो पुढे जात होता, तसं तसं दिवे त्याच्या मागेही पेटू लागले. रोहन थांबला. गाडी बंद. संपूर्ण शांतता. आणि अचानक त्या दिव्यांच्या उजेडात त्याला मानवी सावल्या दिसू लागल्या. पण त्या सावल्यांना पाय नव्हते. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तेवढ्यात एक जुना फलक दिसला, इथे थांबू नका. दिव्यांच्या मागे जाऊ नका. रोहन घाबरून गाडी सुरू करतो. पण गाडी चालत नाही. दिवे आता जवळ येऊ लागतात. आणि त्या उजेडात हळूहळू चेहरे स्पष्ट होतात. पांढरे डोळे, जळालेली त्वचा आणि एकसारखा आवाज, आमचं मार्गदर्शन स्वीकार. रोहन डोळे घट्ट बंद करतो. अचानक सगळे दिवे एकदम विझतात. पुन्हा अंधार. क्षणभराने गाडी आपोआप सुरू होते. तो जीव वाचवून तिथून निघून जातो. पुढच्या सकाळी गावातल्या एका म्हाताऱ्या माणसाने त्याला सांगितलं, ते दिवे वाट दाखवत नाहीत. ते अंधारात हरवलेल्या आत्म्यांना बोलावतात. शेवटची ओळ, स्क्रीन टेक्स्ट. कधी कधी उजेडही मृत्यूकडेच नेतो.